वैचारिक प्रभुत्वाच्या जोरावर समाजासमोर आपल्या निर्भीड व प्रगल्भ नेतृत्वाची एक अनोखी ओळख निर्माण करणारे एक अभ्यासू, कर्तृत्ववान व निष्ठावान व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री संजय गायकवाड साहेब, उपप्रमुख सुविधाकार, दुकाने व आस्थापना विभाग. मित्र हो, आयुष्य जगत असताना आपण वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांच्या सानिध्यात येत असतो. कारण अशाच लोकांचा सहवास आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थानं कलाटणी देणारा ठरत असतो, असं माझं स्पष्ट मत आहे. मुळात सहवास जेवढा श्रेष्ठ तेवढेच विचार प्रबळ, ही नैसर्गिक बाब प्रत्येकानं लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण आयुष्य हा एक रंगमंच आहे आणि या रंगमंचावर जो व्यक्ती आपल्या आयुष्याचा अभिनय खऱ्या अर्थानं जगतो, तोच व्यक्ती आयुष्यात आपल्या अंतर्गत आणि बाह्य जीवनावर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करीत असतो. चला तर मग अशाच एका प्रेरणादायी व्यक्तीची ओळख या जीवनपटाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. आहो, कधीची उठवते, उठा पटकन. आहो उठा, 9 वाजलेत, ऑफिसला जायचंय ना. चला चला उठा पटकन, मी टिफिन तयार केलाय. अगं हो हो हो, किती धावपळ करशील. धावपळ करू नको म्हणजे काय करू? उद्या तुम्हीच म्हणाल ट्रेन लेट झाली, टिफिन मिळाला नाही, ऑफिसमध्ये गडबड होणार. मी काय म्हणते, लवकर तयारी करा, ऑफिसला जायची. टिफिन रेडी आहे. अगं आता मला कायमस्वरूपी सुट्टी आहे, कारण मी कालपासून रिटायर्ड झालोय. आयुष्यातल्या अविस्मरणीय वळणावर अंतिम टप्पा गाठलाय तुम्ही प्रशासनातून निवृत्तीचा, आजवर जपलेल्या माणसातल्या माणुसकीचा आणि महानगरपालिकेतील उपप्रमुख सुविधाकार या पदाच्या खऱ्या नेतृत्वाचा. मुळात माणूस आणि त्याची ओळख ही त्याच्या कर्तृत्वावरून ठरत असते. कारण जन्म आणि म्हातारपण या दोघांमधला काळ म्हणजे आयुष्य. मग हे आयुष्य आपण माणूस म्हणून कसे जगतो, यावरून आपल्या आयुष्याचा लेखाजोखा समाजासमोर ठरलेला असतो. याच प्रेरणेने प्रेरित होऊन समाजासमोर आपल्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख करून देणारे व आपल्या अभ्यासू विचारशैलीतून अगदी प्रखरतेने संवाद साधणारे, तसेच सामाजिक, वैचारिक, वैविध्यपूर्ण विचारांचे व्यासपीठ या नावाने ज्यांची ओळख होते, ते महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना खात्यातील एक अभिमानास्पद व प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री संजय गायकवाड साहेब. नाशिक जिल्ह्यातील सुंदर असा दिंडोरी तालुका आणि या तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेले कोचरगाव. आजच्या घडीला या गावाला आदर्श गाव म्हणणं वावगं ठरणार नाही, कारण आपल्या गायकवाड साहेबांचा जन्म देखील याच गावचा. दिवंगत रामचंद्र बळवंत गायकवाड व लीलाबाई रामचंद्र गायकवाड या प्रेमळ दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेले 5 मुलगे आणि 2 मुली असं हे कुटुंब. त्यातील पहिले अपत्य श्री अरुण रामचंद्र गायकवाड, दुसरे अपत्य श्री विनायक रामचंद्र गायकवाड, तिसरे अपत्य श्री विजय रामचंद्र गायकवाड, चौथे अपत्य श्री संजय रामचंद्र गायकवाड, पाचवे अपत्य श्री सुरेश रामचंद्र गायकवाड, सहावे अपत्य
श्रीमती मीना रामचंद्र गायकवाड आणि 7वे अपत्य श्रीमती मालती रामचंद्र गायकवाड. सर्वच मुले अतिशय हुशार व अभ्यासू. पण या सर्वांमध्ये दिनांक 5 ऑगस्ट 1967 रोजी जन्माला आलेले श्री संजय रामचंद्र गायकवाड जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि कुशाग्र बुद्धिमत्ता तसेच विविध कलागुण असलेले कर्तृत्वान असं हे व्यक्तिमत्व. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या 7 पर्वतरांगांच्या निसर्ग सौंदर्य वनराईच्या सावलीत वसलेले कोचरगाव हे महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या प्रवाहातून तयार झालेल्या आळंदी धरणाचा ऐतिहासिक वारसा जपलेले एक थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. अशा या ऐतिहासिक वारसा जपलेल्या गावात गायकवाड कुटुंब वास्तव्य करीत आहे. मुलांच्या स्वप्नांसाठी त्याचबरोबर कुटुंबाच्या पालनपोषणासाठी आर्थिकदृष्ट्या चणचणीच्या काळात आई वडिलांनी नेहमीच संघर्ष केला आणि या संघर्षाच्या छायेत गायकवाड साहेबांचं बालपणी गेलं. या सर्व गोष्टी जगत असताना गायकवाड साहेबांच्या प्रामाणिक आणि धडपड्या स्वभावामुळे हा मुलगा आयुष्यात नक्कीच पुढे जाईल हे वडील जाणून होते. तसा गायकवाड साहेबांचा शांत स्वभाव, पण लहानपणापासूनच बोलपट वृत्तीमुळे व कुशाग्र बुद्धिमत्ता ओळखून वडिलांनी त्यांना मुंबई कुर्ला परिसरातील स.ग. बर्वे महानगरपालिका शाळेमध्ये उत्तम प्राथमिक शिक्षणासाठी ॲडमिशन घेतले आणि तिथूनच गायकवाड साहेबांच्या शैक्षणिक व वैचारिक पर्वाची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. मित्रहो, पाहता पाहता सन्माननीय श्री गायकवाड साहेबांनी त्यांचे माध्यमिक शिक्षण मुंबईतील कुर्ला या ठिकाणी श्री संत गाडगे महाराज विद्यालय येथून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केले व त्यापुढे BSc बॅचलर ऑफ सायन्स 2 वर्ष शिक्षण व त्यानंतर पुढे BA व MA मराठी लिटरेचरचे शिक्षण त्यांनी सिद्धार्थ महाविद्यालय मुंबई येथून 1993 साली घेतले. तुम्हाला सांगतो की महाविद्यालयातील शिक्षणाने व एकंदरीत शहरी वातावरणाने त्यांच्या व्यक्तिगत जीवनावरती खूपच चांगला बदल घडून आला. महाविद्यालयातील विविध स्पर्धेतून त्यांनी आपल्या भाषाशैलीचे वर्चस्व स्थापन केले आणि जनमानसात आपला ठसा उमटवला. त्यानंतर पुढे साहेबांनी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट अंधेरी येथून LGS डिप्लोमाचे शिक्षण देखील पूर्ण केले. BScचे शिक्षण सुरू असतानाच दिनांक 22 ऑगस्ट 1988 रोजी त्यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेतील देवनार पशुवध गृह या ठिकाणी लिपिक पदी नेमणूक झाली. गायकवाड साहेबांचा हा कार्यालयीन प्रवास सुरू असताना मुंबईतील कुर्ला परिसरात त्यांच्या शेजारी वास्तव्य करीत असलेल्या मंगला बबन भुजबळ यांच्याशी त्यांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर आयुष्याच्या सुरू असलेल्या प्रवासातील पती-पत्नी म्हणून दिनांक 12 डिसेंबर 1993 रोजी झाले. एक उत्तम सोबती आणि सहचारणीच्या मदतीने त्यांचा वैवाहिक जीवन प्रवास अगदी सुखकर होत गेला. जीवनातही घडी अशीच राहू दे, जीवनातही घडी अशीच राहू दे. प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे, जीवनातही
आयुष्याच्या या गोड प्रवासात जगत असताना या दोन्ही उभयत्यांच्या आयुष्यात 2 पुत्ररत्नांचे आगमन झाले. पहिला मुलगा तन्मय संजय गायकवाड याने BBA आणि राज्य शासनाचे व्यावसायिक शिक्षण घेतले असून त्याने स्वतःचे हॉटेल डिस्ट्रीब्युशन ऑफ MCG गुड्स सुरू केले आहे. दुसरा मुलगा नितांत संजय गायकवाड याने BMM PGD इन फिल्म प्रोडक्शनचे शिक्षण घेतले असून तो मागील 2 वर्षांपासून महाराष्ट्रातील दिग्गज दिग्दर्शक श्री संजय जाधव यांच्याकडे सहदिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे. सन्माननीय गायकवाड साहेबांच्या कौटुंबिक प्रवासाबरोबरच त्यांना कार्यालयीन प्रवासामध्ये देखील पुन्हा नव्यानं पदोन्नती मिळाली. दिनांक 6 नोव्हेंबर 2000 साली निरीक्षक दुकाने व आस्थापना या पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांची जी उत्तर विभागामध्ये निरीक्षक दुकाने व आस्थापना म्हणून पदस्थापना झाली व काही वर्षांनी म्हणजेच दिनांक 26 ऑगस्ट 2008 साली वरिष्ठ निरीक्षक दुकाने व आस्थापना या पदाची खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण होऊन M पश्चिम विभागामध्ये पदस्थापना झाली. आज रोजी त्यांना उपप्रमुख सुविधाकार दुकाने व आस्थापना या पदाची पदोन्नती मिळाली असून ते M पूर्व विभागात कार्यरत आहेत व सदर पदाचे कामकाज उत्तमरित्या ते सांभाळत आहेत. अरे पवार साहेब, नमस्कार. कसे आहात आपण? नमस्कार नमस्कार. अरे ये बाळा ये बस. पण तू इथे काय करतोय? सध्या एका पुस्तकावर लिखाण सुरू आहे आणि त्याचा विषय आहे सामाजिक आणि वैचारिक विचारसरणीतून समाजाला प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व. आणि याचं लिखाण करायला मी याच गार्डनमध्ये येतो. हो 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 हो. अरे वा, पण खूपच छान. आणि तू खूप सुंदर विषय निवडलायस. तसं पण तुझे जे लेख आहेत ना ते मी सर्व वाचतो बरं का. अत्यंत प्रभावी असतात. धन्यवाद साहेब. आपल्यासारख्या वाचकांमुळेच आम्हा लेखकांना लिहिण्यासाठी नवी ऊर्जा मिळते. बाय द वे साहेब, आपण आता मला भेटलाच आहात तर मला तुमची एक मदत हवी आहे. मदत? कसली मदत? साहेब, मला आपल्या ओळखीतल्या अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल माहिती सांगा ज्यांनी सामाजिक कार्यात आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे आणि ज्यांची विचारसरणी समाजाकरता सामाजिक व वैचारिकदृष्ट्या अत्यंत उल्लेखनीय आहे. अरे का नाही, नक्कीच. तसे माझ्या परिचयामध्ये बरेचसे व्यक्तिमत्व आहेत, पण त्यामधले एक व्यक्तिमत्व असे आहे की ज्यांची समाजाप्रती असलेली ओढ उल्लेखनीय आहे. त्यांनी महानगरपालिकेची सेवा बजावत असताना देखील आपल्या कौटुंबिक जीवनासह शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात त्यांची फार मोठी उल्लेखनीय कामगिरी आहे. आणि असे जे व्यक्तिमत्व आहेत ते आहेत सन्माननीय श्री संजय गायकवाड साहेब. साहेब नक्कीच. साहेब, ह्या साहेबांची माहिती आपण मला दिली तर खूप बरं होईल, किंवा त्यांना व्यक्तिशः भेटता आले तर उत्तमच, कारण त्यांनी आजवर केलेल्या उत्तम कामगिरीची माहिती मी माझ्या पुस्तकात अगदी मुद्देसूद मांडू शकतो. हो नक्कीच. पण त्याआधी मी तुला सांगू इच्छितो की महानगरपालिकेमध्ये आमचा एक हक्काचा ग्रुप आहे ज्याचं नाव आहे वर्षावन. आणि तुला सांगतो की या ग्रुपमधील सदस्य आणि पदाधिकारी आपण माझ्यापेक्षा सन्माननीय गायकवाड साहेबांची माहिती तुला उत्तमरित्या देऊ शकतात. साहेब, पण मग या ग्रुपच्या सदस्यांना कुठे भेटावं लागेल? अरे आपल्याला कुठे जायची गरज नाहीये. सर्व सदस्यांना काही कामानिमित्त मी इथेच बोलवलेलं आहे. या 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 नमस्कार नमस्कार. या 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 स्थानापन्न व्हा. या या या. सर्वप्रथम वर्षावन ग्रुपचे सर्व सदस्य आणि पदाधिकाऱ्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. मित्र हो, यांची ओळख करून देतो मी तुम्हाला. हे माझे मित्र आहेत. एक उत्तम कवी आणि लेखक आहेत बरं का. त्यांचे बरेचसे लेख सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत. सध्या ते एका सामाजिक चळवळीमध्ये आपलं मोलाचं कार्य करीत आहेत. आणि
आता या ठिकाणी आपण यासाठी आलेलो आहोत की सध्या ते एका पुस्तकावर लिखाण करीत असून त्यांना आपल्या सन्माननीय गायकवाड साहेबांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल माहिती हवी आहे. आता आपण इथे आलोच आहोत तर सन्माननीय गायकवाड साहेबांबद्दल जेवढी माहिती आपल्याला माहिती आहे तेवढी त्यांना आपण देऊया. अहो, गायकवाड साहेबांबद्दल काय बोलायचं. अत्यंत हुशार व प्रेरणादायी नेतृत्व म्हणून त्यांची समाजामध्ये ओळख आहे. तुम्हाला माहिती आहे का, त्या काळचे सन्माननीय आमदार अशोक काकासाहेब थोरात आणि सभापती तत्कालीन सभापती जनार्दन चांदुलकर यांच्या माध्यमातून त्यांनी बालवाडीच्या शाळा उघडून घेतल्या. या शाळेमध्ये UPSC MPSC क्लासेस चालू करणार आहेत. त्यामुळे हे त्यांच्याबद्दलचे एक उत्तम आणि चांगले उदाहरण आहे. पवारसाहेब, आदरणीय सन्माननीय संजयजी गायकवाड साहेबांबद्दल मला काही बोलायचं आहे. साहेब सिद्धार्थ कॉलेजमध्ये असताना त्यांचं पदवीचं शिक्षण चालू होतं. त्यावेळेस प्रोफेसर NM साव या सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बामसेप संघटनेची प्रथम शाखा मुंबईत स्थापन केली. मोठं काम केलं त्यांनी, मोलाचं काम केलं. त्यापूर्वी त्यांनी पॅन्थरचे नेते आदरणीय राजाभाऊ ढाले यांच्या प्रशिक विद्यार्थी संघटनेमध्ये त्यांनी सहभाग करून घेतला. कितीतरी सामाजिक कार्य केले. त्यानंतर त्यांनी महामानव घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा द्यायचं काम त्यांनी उत्तमरित्या केलं आणि आजही ते करीत आहेत. खूप मला अभिमान वाटला त्यांचा. मुळात त्यांना वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे मराठी साहित्यातील अनेक नामवंत साहित्यकारांच्या विविध साहित्याचा त्यांना गाढा अभ्यास आहे. पु ल देशपांडे, आचार्य अत्रे, नामदेव ढसाळ, दया पवार, लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड तसेच साहेबांचा आध्यात्मिक साहित्याचाही खूप गाढा अभ्यास आहे. त्यामुळेच तर बघा ना, मुंबईतील कित्येक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांचे आजही मैत्रीपूर्ण संबंध आहे आणि पुढेही राहतील यात शंका नाही. नक्कीच साहेब, कारण गायकवाड साहेबांची कलाक्षेत्रातील आवड इतकी प्रचंड आहे की त्यांचं मराठी, हिंदी साहित्य, नाटके, सिनेमे इत्यादींविषयी पुरेपूर माहिती व सखोल ज्ञान आहे. खरं सांगायचं तर आपल्यासारख्या तरुण पिढीला त्यांच्या कर्तृत्वाचा हेवा वाटत असून त्यांनी आयुष्यात केलेल्या कामगिरीचा एक परिपाठ नक्कीच उपयुक्त ठरेल यात काही शंका नाही. खरं तर गायकवाड साहेबांचं कार्य इतकं मोठं आहे, जितकं सांगावं तितकं कमीच आहे. पण एक सांगू इच्छितो, ते शाळेत असताना संत गाडगेबाबा विद्यालयात शिकत होते. इयत्ता 7वी पासून बौद्ध धम्माचा अभ्यास त्यांनी सुरू केला आणि तो आज तागायत अविरत चालू आहे. ते जेव्हा भगवान गौतम बुद्धांची एखादी कथा सांगतात तेव्हा ऐकत राहावंसं वाटतं. त्यांचे बौद्ध धम्माचे ज्ञान प्रचंड सखोल ज्ञान आहे. आणि हे सांगू इच्छितो, ते नेहमी मला भेटले की सांगतात की मी सेवानिवृत्तीनं नंतर बौद्ध धम्माच्या अभ्यासासाठी आणि लेखनासाठी माझं जीवन व्यतीत करणार आहे. कसं आहे, माननीय संजय गायकवाड साहेब, त्यांच्याबद्दल सांगणं म्हणजे साहेब म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर. त्यांची विशेष कला म्हणजे नृत्य व गायन या क्षेत्रामध्ये त्यांना तत्वज्ञान प्राप्त आहे, आत्मसात केलेले आहेत त्यांनी. ह्या सर्व गोष्टी वर्षावन ग्रुपच्या माध्यमातून स्वतः उपभोगल्यास समाज त्यांचा लाभला, हे माझं भाग्य समजतो. आपण सर्वांनी खूप सुंदर माहिती सांगितली. तुमच्या माध्यमातून गायकवाड साहेबांबद्दल खूप छान माहिती मिळाली. पण साहेब, एक विनंती आहे, मला जर गायकवाड साहेबांना प्रत्यक्षात भेटता आलं असतं तर खूप बरं झालं असतं. म्हणजे मला अजून त्यांच्याकडून खूप सारी माहिती मिळाली असती, जी मी माझ्या पुस्तकात लिहिली असती. अरे बाळा, का नाही. मुळात आम्ही सर्वजण त्यांनाच भेटायला निघालो आहोत. तर साहेबांना तुला जर भेटायचं असेल तर आमच्याबरोबर चल, म्हणजे तुला प्रत्यक्ष साहेबांना भेटता येईल आणि तुला त्यांच्याकडूनच चांगल्या प्रकारे माहिती प्राप्त होईल. चला 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 लवकर चला 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 ओके चला चला. नमस्कार पवार साहेब, या या. नमस्कार साहेब, नमस्कार.
साहेब, तुमची ओळख ही तुमच्या वागण्यातून नाही तर तुमच्या स्वभावातून कळते. खरं तर तुमच्या वावरण्यातला रितेपणा हीच तुमच्या जगण्याची ओळख असली तरीही त्या व्यतिरिक्त तुमच्याजवळ असलेला घड्याळाच्या काट्याप्रमाणे शांत, संयमी आणि निस्वार्थी साधेपणा हीच तुमच्या अस्तित्वाची खरी ओळख आहे.